हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळची 6:30 कॉलेजचं टायमिंग आहे. गरमागरम चहा. थंडी खूप आहे. 5 वाजता उठले बघा. रोज 5 वाजता उठतात पोरं. काल एक दिवस सुट्टी होतं म्हणून. आता वाजले 6:30. आंघोळ झालेला आहे. बाहेर पण अजून किती अंधार आहे. आणि आमच्या ताई पण उठल्या तर बघा त्यांच्याबरोबर. आणि सम्राटचं आंघोळ चाललंय. तेव्हा 7ला जातोय क्लासला. मी तर आता उठलोय. लक्ष्मी आता उठल्या. ती पण 6:30ला म्हणजे जाते. तर आंघोळीची तयारी सुरू आहे. बघा किती अंधार आहे अजून. खरं पोरं 5ला उठून आणि आमच्या ताई बघा पाणी तापवत बसल्या. कॉलेजची टायमिंग झालेलं आहे. आता केव्हा यायचं बा? 12 वाजता. बाय बाय. सावकाश जा. इकडं आज कोणाचं काय चाललंय? सम्राट हे बघा क्लासची तयारी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. किती वाजता आहे क्लास? 7 वाजता. चला. बाय बाय. आता केव्हा यायचं? 9 वाजता येणार. 9ला येऊन आणि परत शाळेला. इकडं लक्ष्मीची आंघोळ अजून व्हायचं आहे. माझं अजून आंघोळ व्हायचं आहे. जावा कसंबाई आंघोळ करायला. बाय बाय. बरं बरं. हाय, हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. आज आहे सोमवार आणि पोरांचं आंघोळ झालं. पोरं गेलीत आणि आता झालेलं आहे माझं आंघोळ. आणि इकडे बघा चहा ठेवलं. मस्त आंघोळ झाल्याबरोबर चहा पितो आणि आजचं ब्लॉगला स्टार्ट केलेलं आहे. आणि आमचं सकाळ म्हणजे पहाटे 5 ते 12 रुटीन शेअर करणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. चला आता चहा पितो. आईंचं आंघोळ झालेलं आहे. तिने पण आता जाणार मार्केटला भाजी आणायला. तर त्यांना चहा देतो. हे घ्या. सगळी चाललेत आपापल्या ड्युटीला. सगळीजण झाल्यात. आता आणि पण आवरून चाललेलं आहेत भाजी आणायला. आता रात्री 10 वाजता. कुठं चाललाय तुम्ही भाजी आणायला? बोरगाव. आता चालल्यात बोरगाव. आता रात्री 10 वाजताच येत्या. दुपारी येऊन जागेवर भाजी लावून इकडं मस्त उपीट तयार झालेलं आहे. नाश्त्याला बसलेत बघा मंडळी. सम्राट आला आता क्लासवरून. 9 वाजले. आकाश आंघोळ करून तयार झाले. पवन पण तयार झालेला आहे. चला नाश्ता करायला या. नाश्ता करायला. नाश्ता करायला सगळीजण. नाश्ता करायला या. नाश्ता करायला या. इकडे पोरं गेलेत. सगळ्यांनी भाजीला गेलेले आहेत. आणि आता इकडे आमचं चाललंय स्वयंपाक. आईंना डबा द्यायचा असतंय म्हणून दुपारचा आता स्वयंपाक चाललेला आहे.
पोरं सगळी गेलेत शाळेला, क्लासला क्लास करून कॉलेजला गेलेले आता 12 वाजता येतात आणि आईनं डबा घेऊन जातात असे शिवून. आणि इकडं मस्त शेपूची भाजी करायला लागलो. डब्याला काय स्वयंपाक करायचं चाललेलं आहे आईंसाठी, सगळ्यांसाठीच. इकडं मस्त 2 पेंड्या शेपूची भाजी बनवायला लागलं बघा. कांदा मिरच्या तेलामध्ये चांगलं भाजून घेतलं आणि मसूर डाळ टाकलेला आहे. मस्त चरचरीत भाजी तयार झालेलं आहे. आणि इकडं चूल पण ताईनं पेटवलेलं आहे. ताई इकडं भाकरी करत्या बारक्या ताई, आणि इकडं मी भाजी करायला लागलो. आणि बाकीचं काम आहेच की, हे झाल्यानंतर धुणं भांडी, दुपारी थोडा वेळ आराम, मग संध्याकाळी आणि परत सुरू काम. 6 वाजले, संध्याकाळचं 6 वाजलेला आहे. 6 वाजता परत लग्न सुरू केलंय. आणि दुपारचं काय स्वयंपाक झाल्यानंतर धुणं भांडी काय आराम तेच असते, म्हणून तर दुपारचं काय मी व्हिडिओ शूट केलेलं नाही. आता संध्याकाळचं 6 वाजलेलं आहे. संध्याकाळची कामं सगळं आवडलंय. इकडं बघा लक्ष्मीची कामं काय चालू आहे बघा. भांडी लावायचं, गॅस पुसून द्यायचं, फरशी शेण पुसायचं, सगळं काम आवरा लागल्या ती बघा. हे आतलं सगळं फरशी तेन पुसून आवरून घेतल्या. आज आहे चिकन, संध्याकाळचं मेनू आहे चिकन. काल रविवार आहे, कोण होतं कोण खात नाही म्हणून आज आणलेलं आहे. आज आहे मस्त चुलीवरचं चिकन. रोजचं चुलीवरच असतंय खरं. आज बघा मस्त चिकन आहे. काल रविवार होतं, आम्ही कोणी खात नाही, बाळूमामाचं पाळतंय समोर आहे, आणलेलं आहे. चिकनचं मेनू आहे. स्वयंपाक करूया. लक्ष्मी घे बाई, लसूण घे, टमाटो घे, सगळं लक्ष्मी आणि मी मिळून स्वयंपाक करायला लागलो बघा. ताई गेल्या दवाखान्याला. सृष्टीला 2-3 दिवसाला बरं वाटायला लागलं. आता आज पण दवाखान्याला घेऊन गेला ताई. आणि इकडं लक्ष्मी भाजी करायला लागल्या कुकरमध्ये. आणि इकडं चुलीवर चिकन आमटी आणि सुक्का करायचं आहे. मसाला पण करून दिला पोरीनं. आणि इकडे फोडणी द्यायचं आहे चुलीवर. आणि इकडे चुलीवर करायला लागलो. गॅसवर लक्ष्मी आणि आई चिकन खात नाही, त्यांच्यासाठी ते काल भाजी आणलेली होती ते करायला लागल्या, खोटावड्याची भाजी. इकडे चुलीवर माझं चाललेलं आहे बघा. मस्त कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि इकडं बघा मस्त मसाला पण करून दिलेला आहे लक्ष्मीनं. मस्त सुक्का तयार झालेला आहे. या जेवायला तुम्ही पण. ते कचरा काढायला लागले ना. तू अभ्यास कर, ती तिचं काम करायला लागल्या. चुलीवर चाललेला आहे स्वयंपाक आणि सगळं आवरायला लागल्या. आमटी झालं, सुक्का झालं. आणि इकडे लक्ष्मी खात नाही चिकन आणि आई पण खात नाही, त्यांच्यापुरतं खोटावड्याची भाजी बनवली लक्ष्मीनं. आणि आता भाकरी भात करायचं आहे, चपाती करायचं आहे अजून. चला इकडं खूप सारं सगळं आवरलं. ती इकडं सम्राटचा चालला आहे अभ्यास. सम्राट आहे 9वीला, पुढच्या वर्षी 10वी आहे. कर अभ्यास कर. चुलीवर भात ठेवलंय आणि इकडं आमटी पण झाली, सुक्का पण झाली. आणि आमची लक्ष्मी बघा पीठ मळायला लागल्या, चपात्या करायचं आहे, पीठ मळून द्यायला लागले मला. भाजी आमटी वरचं काम सगळं आवडते आमचं लक्ष्मी. फक्त तिला चपाती आणि भाकरी तेवढंच येत नाही. ते आलं का नाही झालं, पूर्ण सगळं स्वयंपाक येतंय तिला. आणि घरातलं काम आवरावरी टापटीप ठेवायचं लय आवड आहे तिला. माझ्यासारखं कामात लय म्हणजे हे कंटाळ करत नाही, हौशीनं सगळं काम करते ती. लक्ष्मी झालं का पीठ? झालं 5 मिनिटात. ते बोलायला लाजत्या, बोलत नाही ते.